सर्व पत्रकारांचे जे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जातात त्या निर्भीड पत्रकारांचे श्री क्षेत्र तुळजापूर या आई तुळजाभवानीच्या चरणाने पुण्य पावन झालेल्या नगरीत मी मनापासून स्वागत करतो. पत्रकार परिषद घेण्याचे एक प्रमुख कारण असं होतं की तुळजापूर शहराच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण अशा तुळजापूर विकास आराखड्याच्या संदर्भात काल परवा दिवशीच या तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि तुळजापूर शहराच्या विकास आराखड्या संदर्भात माहिती दिली. सर्वप्रथम मी जे तुम्हाला डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, तुमच्या हातात जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आहेत मे केएच कन्स्ट्रक्शन औरंगाबाद, प्रोप्रायटर खंडोबा हनुमंतराव बिरादार. हे केएच कन्स्ट्रक्शन जे आहे ह्या केएच कन्स्ट्रक्शनला नगरपालिकेच्या इलेक्शन पूर्वी मला वाटतं 2024 मध्ये नगर उत्थानचं 156 कोटीचं काम एक निविदा काढली होती आणि त्या कामाच्या मध्ये दोनच निविदा आल्या होत्या. त्या दोन निविदेमध्ये केएच कन्स्ट्रक्शन यांना ते काम मिळालं 5% बिलो या दराने काम दिले गेले त्यांना. त्यानंतर वर्क ऑर्डर झाली. वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्यांनी कामास सुरुवात केली. तर काम सुरुवात करत असताना त्याला मोबिलायझेशन ऍडव्हान्स असतो तो 5% आणि इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी एक 5% ऍडव्हान्स त्याच्यामध्ये तरतूद असते मोठ्या टेंडरमध्ये. तो 15 कोटी रुपये जवळपास त्यांनी ऍडव्हान्स उचलला आणि तो ऍडव्हान्स उचलून त्यांनी काम चालू केलं. काम चालू केल्यानंतर जवळपास 30 ते 35 कोटी रुपयाचं वर्क डन त्यांनी पूर्ण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना 30 कोटी रुपयाचे बिल अदा झालं, पेड झालं बिल त्यांना. आणि जवळपास मला वाटतं ते काम बंद होऊन 1-1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरनी ते काम आहे त्या स्थितीमध्ये सोडलं आणि इथली सर्व जी यंत्रणा होती त्यांची इक्विपमेंट्स जे काय क्रशर लावलं होतं, गाड्या होत्या, ते सर्व घेऊन त्यांनी निघून गेले. आज 1.5 वर्ष झालं ते काम बंद आहे नगर उत्थानचं. बर, काम अशा ठिकाणी केलेलं आहे. आता मी तुम्हाला ज्या पत्रकाराला वेळ असेल त्याला घेऊन जातो. काम अशा ठिकाणी केलेलं आहे की तिथे एकही सिंगल घर निर्मनुष्य बसते. आज तिथं प्रायव्हेट लेआउट झालेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे शासकीय GR असा आहे की याने लेआउट केल्यानंतर त्या जागा मालकाने ज्यांनी लेआउट केले त्यांनी रोड, गटार आणि लाईट याची व्यवस्था करून ते हँडओव्हर करायचं. तर तिथं जस्ट एक महिना 2 महिन्यापूर्वी जे लेआउट झाले होते तिथं ह्याने नगर उत्थानचे कामं करून घेतले जवळपास 30 कोटी रुपयाचे. आज जर तुम्ही तिथे जाऊन बघितलं त्या साईटवर तर एकदम निर्मनुष्य असते. आजही 2 वर्षानंतर न्यायालयाच्या समोरचा एक रस्ता मंजूर आहे. आता जे कोर्ट झालेला आहे त्याच्या समोरचाही त्या डीपी मध्ये त्या ह्याच्यामध्ये रस्ता आहे मंजूर, पण तिथं अजून कुठलंही काम झालेलं नाही. म्हणजे जिथं होणं गरजेचं होतं तिथं अजून त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही. पण जिथं काहीच नाही तिथं तर कामं पूर्ण झालेले. हे पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश काय होता हे तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली. ठीक आहे, त्यांनी काम घेतलं, वर्क ऑर्डर झाली, काम केलं. आम्हाला काय त्या गोष्टीचा कायच विरोध केला होता की गावातले रस्ते प्रामुख्याने घेणं गरजेचं होतं. आज आम्ही महाविकास आघाडीचे लोक मागील 4 ते 5 वर्षापूर्वी सातत्याने हुतात्मा स्मारक, आता आमचे स्थानिकचे जे पत्रकार त्यांना माहित आहे, हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती हा एक रोड आहे. तो रोड ह्या भवानी रोडला पॅरल रस्ता म्हणून तो होऊ शकतो. ह्या तुळजापूर शहरातली गर्दी नियंत्रण करण्यासाठी कुठेतरी त्या रोडचा चांगल्या ह्याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो. पण तो रस्ता जाणून बुजून काय केला जात नाही. सातत्याने आम्ही उपोषणं केली, धरणं केली, निवेदनं दिली. खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा केलाय. मान्य कैलासवासांनी एकदा हाऊसमध्ये हा प्रश्न मांडला होता मागच्या वेळेस. पण हे नाही त्यासाठी जोडले हे फ्लेक डॉक्युमेंट्स. तर त्या टेंडरला इलिजिबल होण्यासाठी 156 कोटीला पात्र होण्यासाठी त्यांनी हे डॉक्युमेंट जोडले आणि ह्या फ्लेक डॉक्युमेंट्सवर त्यांनी ते 156 कोटीचं काम घेतलं.
आणि हे फेक डॉक्युमेंट्स अधिकाऱ्यांना माहित असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे काय जिम्मेदार अधिकारी आहेत, मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली, काय जणांचे कॉल रेकॉर्ड आहेत माझ्याकडे, पण मला त्यांना घरी बसवायचं नाही म्हणून मी कधी तुम्हाला देत नाही, पण पूर्ण राजकीय दबावापोटी हे टेंडर पास करायला लावलं, 100% राजकीय दबावापोटी हे टेंडर पास करायला लावलं. हा विषय झाला हा नगर उत्थानचा केएचने केलेला. सगळ्यात महत्वाचा विषय काय आणि गंभीर विषय काय, तर ह्याच केएच कन्स्ट्रक्शनला 436 कोटीचं काम देण्याचा घाट परत ह्या तत्कालीन आमदारांनी लावलाय. काय कारण नाही याचं? जर एखाद्या एजन्सीची कॅपॅसिटी 150 कोटीचं काम करण्याची नसेल रोडचं, तर ती एजन्सी आज 2 वर्षापासून नगर उत्थानचं काम फंड्स उपलब्ध नाहीत म्हणून सोडून गेली. ती एजन्सी 431 कोटीचं काम कसं करू शकते? ते फ्रॉड कागदपत्राच्या आधारावर ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा ज्याची पात्रता झालेली आहे त्याला तुम्ही काम कसं देऊ शकता? कारण हा रोडचा विषय ठीक आहे, आपण ह्याला सगळेजण नाही केलं असतं, पण हा जो मंदिराचा विषय 436 कोटीचा, हे पूर्ण गावातलं काम माझ्या माहितीप्रमाणे जवळपास, आणि त्या कामाचे हा फक्त काय तुळजापूरचा विषय नाही किंवा तुळजापूर शहराचा विषय नाही, त्या तुळजापूर शहरातल्या राहणाऱ्या नागरिकांचं किंवा व्यापाऱ्यांचं नाही, हे पूर्ण महाराष्ट्राचं किंवा पूर्ण भारत देशाचं एक शब्दस्थान. आणि जर ह्या पद्धतीने जर इथं होत असेल तर ह्याला जिम्मेदार कोण आहे? उद्या कालच पत्रकार परिषद घेतली आमदार साहेबांनी, आमच्या एका ज्येष्ठ पत्रकार बंधूंनी विचारले की फंड्सची काय तरतूद आहे, उपलब्धता काय? जर एक काम फंड्स उपलब्ध नसल्यामुळे बंद होत असेल तर तुम्ही दुसऱ्या कामाची वर्क ऑर्डर करण्याची घाई कशाला करता? बरं, ज्या कामाची बीओके ज्यावेळेस तयार नव्हती त्यावेळेस टेंडर करायचं. आणि जे 2 एजन्स्या आज टेक्निकली मी आज डायरेक्ट केएचवर हे करू शकत नाही, कारण अजून टेक्निकली त्याचं ही चालू आहे. हा, आज हे जे वर्क ऑर्डर झाले मी ह्याच्यावर बोलू शकतो, पण त्याच 2 एजन्स्या ज्या नगर उत्थानला आल्या होत्या ना, त्याच 2च एजन्स्या इथं कशा आहेत? आज तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला चौकशी करू शकता कुठल्या 2 एजन्स्या आलेल्या आहेत, आणि नगर उत्थानला कुठल्या एजन्सी आहेत त्याचीही चौकशी करू शकता. मग हे काय भानगड आहे? मग ह्याच्यामध्ये सरळ स्थानिक आमदारांचा ह्या एजन्सीला काम देण्यात विशेष रस दिसतो. त्यांना ह्या तुळजापूर शहराच्या विकासाचे काय देणे घेणे नाही, त्यांना ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराशी काय देणे घेणे नाही. ह्याच्यातून एक कॉन्ट्रॅक्टर लॉबी पुसली जात आहे. कॉन्ट्रॅक्टर लॉबी पोसा तुम्ही, पण जर त्या कॉन्ट्रॅक्टर लॉबीचा विषय ह्या तुळजापूर तीर्थक्षेत्रावर जर येत असेल तर आम्ही जे गावातली काय त्याला विरोधकही म्हणू नका, गावातले एक नागरिक म्हणून मी गावातले एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय, आम्ही गप्प बसणार नाही. कारण सरळ ह्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे किंवा होत आहे हे जाणवत. त्याच्यामुळं माझा एक स्पष्ट मागणी अशी आहे की हा जे नगर उत्थानचं काम हे जे केएच कन्स्ट्रक्शन करत आहे ह्यांचं ते टेंडर टर्मिनेट करावं, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, आणि जर 436 कोटीचं परत त्यांना जर काम मिळत असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ते काम आम्ही केएच कन्स्ट्रक्शनला मिळवून देणार नाहीत. आणि हा प्रति सुदैवानं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की हा महाराष्ट्र राज्याचे एकदम सक्रिय म्हणजे बाबा आतापर्यंत त्यांच्यावर कधीच कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही असे देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांचं सुदैवानं त्यांचं एक श्रद्धास्थान किंवा कुलदैवत आहे तुळजाभवानी आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचंही कुलदैवत तुळजाभवानी आहे. आणि आम्ही तिघांनाही प्रत्यक्षात जाऊन भेटणार आहोत. त्यांची वेळ आम्ही मागितलेली आहे, त्यांना आम्ही हे फॅक्सही केलेले आहेत. हे सगळे फेक डॉक्युमेंट जे आहेत ते आम्ही त्यांना फॅक्स केलेले आहेत. आणि वेळ आली तर गावाचे सगळे सुशिक्षित नागरिक घेऊन, पुजारी घेऊन आम्ही ह्या तिघांनाही भेटायला जाणार आहेत आणि त्यांच्यासमोर हे संपूर्ण आमचं जे घराणं आहे ते मांडणार आहेत. कारण हा विषय एखाद्या कामाचा किंवा एका टेंडरचा नाही, तर हा विषय महाराष्ट्राच्या येणाऱ्या महाराष्ट्रातून देशातून येणाऱ्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचा विषय. आज एक होता की प्राधिकरणाचा जो निधी होता
ज्या प्राधिकरणाच्या निधीतून ते काम मंजूर होतं तो निधीच विड्रॉल करून घेतला शासनाने. मग मी विचारलं त्यांना प्राधिकरण हे बंद केलंय का, तर प्राधिकरण बंद केलेलं नाही, म्हणजे फक्त जो निधी होता तो विड्रॉल करून घेतला. मग ह्या रस्त्याचं काय, तर आता नवीन विकास आराखड्यामध्ये तो रस्ता आम्ही घेतला असं सीओ साहेबांचं म्हणणं होतं. आता ह्या तुम्हाला जे डॉक्युमेंट्स दिलेत त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा बघितला तर ह्या केएच कन्स्ट्रक्शननी 155 कोटीचं काम घेण्यासाठी जी काय डॉक्युमेंट्स लागतात ती सर्व डॉक्युमेंट्स फेक आहेत. सगळे जाली कागदपत्र बनवलेले आहेत त्यांनी आणि त्याचे सर्व पुरावे दिलेले. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही पहिलाच हे घ्या, टेंडर कागदाचा अनियमिततेचा सारांश, तांत्रिक पात्रता सिद्ध करण्यासाठी मेच कन्स्ट्रक्शन यांनी अपेंडिक्स A1 अनेक्स A5 सारा पात्र प्रकल्प या सदरात 46 पानांचे कागदपत्रे सादर केले असून सारा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून एक कंपनी आहे. त्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून 162.85 कोटी रुपयाचं उपकंत्राट म्हणजे सबलेट, टेंडर सबलेट करायचे आपल्या इथं हे आहे, सबलेट केला असल्याचा दावा केला. या कागदपत्रांच्या आधारे या खालच्या बाबी आहेत, गंभीर बाबी आढळल्या. उपकंत्राट उपकरार नाही. 46 पानांच्या सारा आणि केएच कन्स्ट्रक्शन यांच्यातील कोणत्याही उपकार्यादेश किंवा करारनामा नाही, म्हणजे त्यांचा कुठलाही करारनामा नाही. त्या सारा सोबत हा केएच कन्स्ट्रक्शन कुठलाही करारनामा केलेला नाही. हे सर्व कागदपत्रे केवळ साराच्या स्वतःच्या प्रकल्पासाठी सरकारी परवानग्या पीएमआरडीए आणि पीसीएमसी च्या आहेत. दुसरी गोष्ट आहे देय बँक व्यवहाराचा पुरावा नाही. म्हणजे ज्यावेळेस मी एखादं काम एखाद्या मोठ्या एजन्सीकडनं 200 कोटीचं काम आहे आणि मी त्याला 50 कोटीचं काम करतो, त्यावेळेस लिगली डॉक्युमेंट्स एक सबलेटचं टेंडर करून घेतो, ऍग्रीमेंट करून घेतो आणि त्याची लायबिलिटी माझ्यावर येते, त्याची जी काय हे पूर्ण माझ्यावर येतं, डीएलसी पिरियड वगैरे जो असतो तो सर्व माझ्या एजन्सीवर येतो. तर त्या पद्धतीने किंवा ज्या वेळेस मेन एजन्सीवर चेक निघतो, पेमेंट निघतं, त्यावेळेस त्यांना त्याचा टीडीएस वगैरे कट करून जे काय आपले सरकारी ह्याचे जे निकष आहेत त्याच्यात बसवून त्यांना पेमेंट पुढच्या पार्टीला पेमेंट दिलं जातं. तसं तर देय बँक व्यवहाराचा पुरावा एकही नाही. साराने केएचला पैसे दिल्याचा एकही देयक, बँक हस्तांतरण धनादेश किंवा पावती नाही. वैध उपकंत्राट संबंधात देयकाचा पुरावा अत्यावश्यक असतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ते डॉक्युमेंट्स त्यांना द्यायचे होते त्याच्यामध्ये ते गरजेचं असताना कुठलीही शहानिशा न करता ते डॉक्युमेंट्स जोडून घेतले ह्याने आणि त्यांना ते टेंडर पास केलं. तिसरं आहे सर्व सारा कागदपत्र केवळ सरकारी परवानगी आहे. सर्व पानांवर स्वाक्षरी अप्रामाणिक. साराकडून केएसला पूर्णतः प्रमाण कुठलंही कम्प्लिशन सर्टिफिकेट सारा या कंपनीने केएसला दिलेलं नाही. कुठल्याही कामाचं म्हणजे कामच केलं ना तर कम्प्लिशन सर्टिफिकेट द्यायचा काही संबंध नाही. टीपीपी प्रमाणपत्र नील दर्शवते. भौगोलिक विसंगती तर आहेच. केएच सारा म्हणजे टोटल तुम्हाला दिलेला आहे. मला ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही, ते पूर्ण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मागच्या 5 वर्षाचा पूर्ण ऑडिट केएच कन्स्ट्रक्शनचं ह्याच्यामध्ये दिलं ह्या कागदपत्रामध्ये. तर ह्याच्यामध्ये एकाही ठिकाणी साराचा उल्लेख नाही.